नमस्कार. रानडे रिअल्टर प्रेझेंट्स इन्स्पायरिंग स्टोरीज बाय सकाळमध्ये मी निलेश नातू तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आज आपण एका अशा व्यक्तीला भेटणार आहोत की ज्याचा नंबर इंडियामध्ये मेन्स टेनिसमध्ये 6वा नंबर लागतो, जो की ATP सगळंच खेळलाय. 14 म्हणा, 16 म्हणा, 18 म्हणा, 21 म्हणा, जेवढं टेनिस खेळता येतं सगळीकडे त्याने नुसता त्याचा दबदबा आहे दंगा करून सोडलाय त्यांनी. तर आज आपण भेटूयात अर्जुन जयंत कढेला. वेलकम अर्जुन. येस, रानडे रिअल्टर्स प्रेझेंट्स इन्स्पायरिंग स्टोरीज बाय सकाळमध्ये तुझं मनापासून स्वागत. थँक्यू सो मच. खूप आभार आहे. मला इथे येऊन खूप बरं वाटतंय. खूप दिवसांनंतर कोविड नंतर हे करायला मिळतंय. एक्झॅक्टली, कोविडमध्ये सगळं बंद, घरी बसून थोडंसं बोर झालेलं. पण तुझ्याकडे बघून मला वाटत नाही तुझं फिटनेस बंद नाहीये, व्यवस्थित तू शेप मध्ये आहे. हो, ते आमचं म्हणजे रिगार्डलेस तुम्ही घरी आहात का कुठेही आहात ते चालूच असलं पाहिजे, कारण की वन्स यू गेट बॅक परत इन टुर्नामेंट यू नीड टू बी रेडी टू परफॉर्म ॲट द वर्ल्ड लेवल. नाहीतर ते पॉसिबलच नाही. तुम्ही असे आरामात बसून राहिला तरी अजून टाइम. येस, बोलूच. त्यात इंडिपेंडंट स्पोर्ट आहे, त्यामुळे इंडिपेंडंट वरती जास्त आपल्याला लक्ष ठेवायला लागतं. सुरुवात करूयात आपण. हे तुझं चालू कसं झालं, म्हणजे कोणाकडनं बाळकडून मिळालं तुला याचं? ऍक्च्युली माझे वडील टेनिस प्लेअर होते आणि ही स्टार्टेड, त्यांनी कोचिंग अराउंड 24-25 स्टार्ट केलं त्यांच्या एज. आणि मी 1 वर्षाचा असल्यापासून फर्ग्युसन कॉलेजला, मला आठवतंय मम्मी माझे फोटोज अजूनही आहेत की मी माझी रॅकेट माझ्यावर उंच आहे आणि मी असा क्रॉल करून बॉलला धरतोय. आपण बघूयात ते फोटो सुद्धा आपल्याकडे आहेत, आपण बघूयात ते फोटो. तर हे असे इन्सिडेंट, म्हणजे माझी खूप टेनिसशी संबंध खूप आधी चालू झाला आणि तसा माझा इंटरेस्ट वाढत गेला. जसं मी मोठा होत गेलो, ऑब्व्हियसली वडील कोच असल्यामुळे मला खेळणं लवकर चालू झालं माझं. आणि त्याच्यामुळे म्हणजे 7-8 असल्यापासून मी टेनिस ऍक्च्युली सिरियसली घ्यायला लागलो आणि खेळायला लागलो. पण मग वडिलांना कधी दिसलं, म्हणजे ऑब्व्हियसली ते बरोबर घरी तू रॅकेट घेऊन झोपत होता असं मला त्यांनी सांगितलं होतं. तर पहिली टुर्नामेंट खेळावी किंवा म्हणजे मला तू मगाशी जे म्हटलं असं तुझी उंची आणि रॅकेटची उंची, तर मग ती सर्व्हिस करताना नेट एवढंच बॉल पलीकडे जात होता? पहिले ऑब्व्हियसली नव्हता, पण नंतर 7 वर्षाचा असताना आम्ही खूप उंच होतो असं मला वाटतं की 7-8 असताना ऑलरेडी मी उंच होतो. त्याचा मला फायदा झाला आणि फर्स्ट टाइम मी टुर्नामेंट 7 वर्षाचा असताना इथे बेकर्स बास्केट म्हणून टुर्नामेंट व्हायची बोट क्लबला. अच्छा. तर तेव्हा तिथे मी फर्स्ट टाइम, म्हणजे तेव्हा मी खेळत होतो नॉर्मल, असं 4 ते 6 मजा यायची ती. दररोज जायचं, मित्रांबरोबर खेळायचं, कोण जिंकते कोण हारतं, म्हणजे इट वॉज व्हेरी कॉम्पिटेटिव्ह. त्यानंतर फर्स्ट टाइम मी तेव्हा तिथे खेळलो आणि मी पहिलीच टुर्नामेंट जिंकलो. आणि मला तिथे फायनल्स जिंकल्यावर एक असा केक होता, ऑब्व्हियसली फायनलिस्टला असा केक, बेकर्स बास्केट. आणि त्यांनी एक रॅकेट दिलेली विनर्सला, म्हणजे अंडर 8, 10 आणि 12 होतं तेव्हा. तर सगळ्या विनर्सला त्यांनी गर्ल्स अँड बॉईजला रॅकेट दिलेली एक. तर तेव्हा मला एवढं बरं वाटलं की रॅकेट माझी स्वतःची रॅकेट. त्यानंतर म्हणजे माझं एक परसेप्शन ऑन टेनिस आणि खेळायचं इतकं एनर्जी लेवल, एन्थुझियाझम खूप वाढला. त्यानंतर मग एकात एक गोष्टी वाढल्या. सुपर. म्हणजे ऍट द एज ऑफ 8 तू पहिलं चॅम्पियनशिप जिंकली होती म्हणायला हरकत नाही. पण त्यावेळेस तू क्ले कोर्ट वरतीच खेळत होतास? तेव्हा क्ले आणि हार्ड असं फार म्हणजे इट वॉज मोर अबाउट की कसा बॉल पलीकडे मारता येतोय आणि किती मजा येते, कोण येतंय मित्रांमध्ये आणि कसं, म्हणजे इट वॉज की एन्जॉयमेंटसाठी टेनिस स्टार्ट झालं. आणि त्यानंतर जसं मला कळायला की मला येतंय, जमतंय हे खेळता, आणि सगळे लोक बोलतायत की हा स्टेटमध्येही चांगलं करू शकतो, अंडर 8ला 10ला. तसं मग टुर्नामेंट्स वाढत गेल्या माझ्या आणि तसं रिझल्ट मिळत गेले. तसं एफर्ट आणि सिरियसली एकदम सडनली ते सिरियस झालं की ओके, आय कॅन लुक ॲट दिस एज अ करिअर. बरोबर. पण मला सांग, टेनिसमध्ये 8 वर्षापासून स्टेट कॅटेगरी चालू? हो, म्हणजे 8ला पण स्टेट रँकिंग आहे, 10ला पण स्टेट रँकिंग आहे, 10, 12, 14, 16 आणि 18. आणि मला असं माहिती की या सगळ्यात तू नंबर 1 राहिलेला आहेस. 8 पासन ओपन पर्यंत सगळीकडे नंबर 1. मी तुला असं पाहिजे का की जिथे जातो तिथे नंबर 1 असं? नाही, तसं नाही. मी खूप लकी आहे. नॉट ओनली इन महाराष्ट्र, मी अंडर 12, 14, 16, 18 हे इंडिया नंबर 1 सुद्धा होतो. ऑल ओव्हर इंडियामध्ये? ऑल ओव्हर इंडिया मी नंबर 1 होतो सिंगल रँकिंग मध्ये. आणि मी इंडियाला डेव्हिस कप, ज्युनियर डेव्हिस कप मध्ये कॅप्टन हेड केले इन मेक्सिको फॉर द प्ले ऑफ्स. आणि ग्रँड स्लॅमचे खेळलो मी, ज्युनियर ग्रँड स्लॅमच्या. तर खूप माझं श्रेय हे सगळं वडिलांना, माझ्या फॅमिलीला, कारण की
शाळेत आणि या टाइमला इझी नव्हतं. त्यावेळेस वी वर डुईंग समथिंग आउट ऑफ द ऑर्डिनरी. बरोबर. शाळा कम्प्लीट मिस करून, आणि त्यावेळेस लोक म्हणायची की अरे हे कसं, म्हणजे फ्युचर काय ह्याला काहीच नाही, असं कसं वेळेसारखं तुम्ही शाळा करताय. सोडून अभ्यास सोडून हा हे म्हणजे काय करता? शाळेत एनरोल होतो, शाळेचा सपोर्टही होता, पण कम्प्लीट फोकस टेनिसवर होता. म्हणजे 9:30ला रात्री झोपायचं, बर्थडे पार्टीज कुठेच नाही. किती वर्ष मला आठवत पण नाही माझा स्वतःचा बर्थडे सेलिब्रेट केला हो. असेल. म्हणजे हे सगळं एक थोडासा वेगळा रूट होता, जे माझे शाळेचे मित्र 7वी 8वी 9वी पिकनिक किंवा वॉट हे कधीच मिळालं नाही. पण आय गॉट द अदर साइड ऑफ व्हॉट दे डिड. पण स्टील यू एन्जॉय. त्यावेळेस तुला मजा येत होती हे सगळं करायला? हो. कारण जसं तू म्हणतोयस की इतर मुलांसारखं पिकनिक नाही. कधी कधी वाटायचं, कारण की हे म्हणायचं की आम्ही इथे गेलो 2-3 दिवस सगळ्यांनी मस्त फुटबॉल खेळलो. म्हणजे ते एक फ्रेंड सर्कल माझा एवढा कधीच स्ट्रॉंग झाला नाही. पण नंतर जसं मी चांगलं करायला झालं, ऑटोमॅटिकली ते फ्रेंड्स माझ्याकडे परत थोडंसं आले. तर मग पण म्हणजे लुकिंग बॅक ॲट इट की यू कॅनॉट हॅव एव्हरीथिंग. म्हणजे ज्यांनी ते एन्जॉयमेंट त्या टाइमला आणि सगळं त्यांना जे पाहिजे होतं ते केलं, बर्थडे पार्टीज वॉट एव्हर एक्सरसाइज आहे, ते मला पण ते आता हा त्यांना जे तर तू कमवलंयस ते. हा म्हणजे देअर हॅज टू बी सम बॅलन्सिंग रेशियो. पण ज्यावेळेस तुला वाटायचं की नाही मला आज वाटेल जायचंय किंवा मित्रांवर फिरायचं, त्यावेळेस तुझं मोटिवेशन काय असायचं? तुला वडील मदत करायची, आई सांगायची का कसं? हो, मी लहान असताना म्हणजे फारसं म्हणजे माझे वडील किंवा माझे आजोबा आजी हे कायम सांगायचे की तुला काहीतरी वेगळं करायचंय, तर हे 5 बोटांमध्ये हे जे असतात ते लोक काहीतरी वेगळं करतात, आणि बाकीचे सगळं जे करतायत त्यातनं तू वर यायला हे थोडेच लोक करू शकतात. तर यू हॅव टू डिसाईड की तुला जर पुढे म्हणजे इंडियासाठी खेळणं किंवा नॅशनल चॅम्पियन होणं कुठल्याही कॅटेगरीमध्ये 12 असताना, आजोबांचं मेन हे होतं की ह्याला एकदा नॅशनल जिंकायचंय नाचायला. तर फॉर मी दॅट वॉज इनग्रेन्ड इन माय हेड फ्रॉम अ व्हेरी यंग एज की काहीतरी वेगळं स्पोर्ट्समॅन, सचिन किंवा कोणी असं दुसऱ्या स्पोर्ट्समॅनचं एक्झाम्पल देऊन की ह्यांनी सगळ्यांनी हेच केलेलं आहे आणि हे काहीतरी तिथेपर्यंत पोहोचायला हे करावंच लागेल. तर इव्हेंच्युअली थोडं स्टाफ होतच ऑब्व्हियसली. एज अ यंग किड पाहिजेच तुम्हाला थोडंसं फ्रेंडशिप. आजोबाई काय खेळत नाही, त्यांनी डॅडला आणि माझ्या आत्याला त्यांनी म्हणजे टेनिस आणि बॅडमिंटन मध्ये, पण ही नेव्हर प्लेड असतो. हो, पण त्यांच्या डोक्यात होतं. त्यांच्या डोक्यात ही वॉज अ बिगेस्ट फॅन ऑफ बियॉन बोक. बियॉन बोक जेव्हा 5वी ग्रँड विम्बल्डन जिंकले तेव्हा त्यांनी अपॅरेंटली त्यांच्या एरियामध्ये पेढे वाटले. एवढं मोठं ही वॉज क्रेझी अबाउट टेनिस. खरं सांगायचं तर आपल्या इथला हा स्पर्धा नाही, ही गेम जो आहे तो इंडियातला नाही आहे तसं बघायला गेलं तर. पण त्याच्यावरती एवढं निश्चिम प्रेम करणं आणि आपल्या नातवाला एक इकडे बघणं एक मोठी गोष्ट त्यांनी त्यावेळेस केली. आणि त्यांचंच विजन होतं, सगळ्या फॅमिलीमध्ये माहिती होतं की काही झालं तरी ह्याला टेनिसमध्ये काही कमी नाही पडली. हो, हे त्यांनी सगळ्यांना सांगून ठेवलेलं. म्हणून तेवढा जो पॅशन आणि ड्राईव्ह होता, आय गेस आय वॉज व्हेरी लकी की मला फॅमिलीमधून एवढा सपोर्ट मिळाला. प्लस हेमंत सर, नंदन सर हे अशी कोचेस मिळाले हेल्प मी अलॉंग द वे विदाउट लुकिंग फॉर एनी म्हणजे एक्सपेक्टेशन्स. म्हणजे त्यांना माहिती होतं की टॅलेंट, माय जॉब वॉज ओनली टू मेक शुअर दॅट आय वर्क हार्ड. बरोबर, मेहनत करणं तुझ्या हातात तू ते केली. आणि लकी होतो मी की मला एवढे सगळे जिनियस लोक आणि त्यांचा साथ मिळत गेला, म्हणून आय केप्ट इम्प्रूव्हिंग फ्रॉम ज्युनियर्स टू सब ज्युनियर्स. थोडं आपण आता तुझ्या बोलूयात ज्युनियर ग्रँड स्लॅम बद्दल. तर त्याच्या काही आठवणी आम्हाला सांगा. कसं होतं, काय होतं, कोण कोण समोर लोक होती त्यावेळेस? हो, पहिला मला आठवतंय फर्स्ट टाइम मी जेव्हा खेळलो ग्रँड स्लॅम, आय थिंक ती ऑस्ट्रेलियन ओपन होती, आणि फॉर मी दॅट वॉज लाईक अ ड्रीम कम ट्रू. कारण की मला माहिती आहे आजोबा माझे तेव्हा नव्हतेही, वॉज नो मोर. पण त्यांचं एकदा होतं की ह्याला म्हणजे त्या घराण्यातलं एकदा त्या म्हणून इट वॉज व्हेरी इमोशनल फॉर मी. आणि तेव्हा मी जेव्हा फर्स्ट टाइम खेळलो तर माझी स्टार्ट चांगली नाही झाली, कारण की आय वॉज ओव्हरवेल्म बाय द सिच्युएशन. फर्स्ट टाइम खेळत होतो, आय डेंट स्टार्ट वेल. तर मी ती फर्स्ट राऊंड हारलो ऑस्ट्रेलियन ओपनला. नंतर फ्रेंच ओपनला मी परत गेलो, आणि त्यावेळेस म्हणजे आम्ही थोडं आधी जातो मॅचेसच्या 2-4 दिवस आधी. तर मी असं लॉकर रूम मध्ये गेलो. फ्रेंच ओपनला कसं मेन्स आणि ज्युनियर्सचं एक लॉकर रूम आहे एकत्र लॉकर्स आहेत, आणि काही ते मेन्सला फिलिप चार्टियरला वेगळे. म्हणजे मिक्स मधनं निघतं. तर मी आपला गेलो माझ्या लॉकरला, आणि नंतर मी बघतोय की माझा 2 लॉकर सोडून
कुठल्या तरी मेन्स प्लेअरचा आहे लॉकर. आणि नंतर मी लॉकर रूम मध्ये जातो, सर वगैरे सगळे आहेत, आणि नेक्स्ट थिंग आय सी रॉजर फेडरर कम. हा रस्ता चुकलाय का काय, आणि तो असा सगळं मोठं एरिया सोडून माझ्या लेन मध्ये येत होता. म्हणलं, काय बोलू मला कळत नव्हतं पहिले, कारण की फॉर मी इट वॉज लाईक हा म्हणजे वन ऑफ द बेस्ट प्लेयर्स इन द वर्ल्ड जस्ट वॉकिंग टुवर्ड्स मी. आणि मी नुसतं असं पाहत राहिलं, तो लॉकर उघडला आणि तो मला हाय बोललो. मला आठवत पण मी त्याला हाय परत बोललो का नाही, म्हणजे काय चालू होतं, आय वॉज ट्राईंग टू फिगर आउट. त्यानंतर ही ओपन हिज लॉकर, त्यानंतर परत भेट झाली. मग जरा मी त्याशी थोडंसं बोललो, मग थोडी इंटरॅक्शन काय कॉन्व्हर्सेशन. हो, म्हणजे मी त्यांना बोललो होतो की इट इज अमेझिंग टू यु नो वॉच यू प्ले हिअर, आणि असं होतं हाऊ डू यू फील. आणि तो म्हणत होता इट्स सो अर्ली. त्या दिवशी ते विंडी होतं स्टेडियम कोर्टमध्ये, तर तो म्हटलं हाऊ इज इट डुईंग विथ यू. त्यानंतर मग मी असं केलं, मग त्याला तो डेल्पोत्रोची फिफ्थ सेट खेळलेला मला आठवतंय, आणि मी त्याच्या बॉक्सच्या मागे बसलेलो. आणि तो नंतर मॅच झाल्यावर त्याला मी विचारलं की कॅन आय हॅव लाईक ऑटोग्राफ, डू यू वॉन्ट बेटर. त्यांनी रिस्बँड आणि त्याचा हेडबँड काढून अजून ठेवला. तो रिस्बँड मी अजूनही धुतला नाही, प्लास्टिकच्या ह्याच्यात तसाच मी ठेवला. फ्रेंच ओपनचे क्ले अजूनही त्याच्यावर. पण आणि मग फ्रेंच ओपनला त्याच वर्षी वी बीट वर्ल्ड नंबर 1 इन डबल्स इन द प्री क्वार्टर. आणि क्वार्टर फायनलला आम्ही निक किर्गियोस, आता जो टॉप मधला प्लेअर आहे, आणि अँड्रू हॅरिस यांच्याशी सुपर टाय ब्रेक मध्ये हरलो. आणि ती मॅच बघायला आमची कोर्ट सब स्टेडियम कोर्ट, म्हणजे फिलिप चार्टर इज द बिगेस्ट स्टेडियम कोर्ट, नंतर अजून एक स्टेडियम कोर्ट. तर त्या कोर्टवर आमची मॅच चालू होती, आणि वरनं पास होताना जॉन मॅकेनर होता. आणि हे माझ्या पार्टनरने मला दाखवलं की तू मॅचला कोण येते, आणि ते ज्युनियरचे मॅचेस बघायला येत असते. तर तेव्हा मला पहिल्यांदा वाटलं की वा, जॉन मॅकेनर ऍक्च्युअली वॉचिंग मी प्ले. इट इज लाईक, म्हणजे मला पाहत होतं की नाही माहिती, पण वॉचिंग माय मॅच ऍटलीस्ट. पण दॅट वॉज समथिंग अनबिलिव्हेबल. म्हणजे स्टोरीज सुपर. पण तू कसं, हाऊ डू ओव्हरकम आउट ऑफ इट, की या गोष्टी आता समोर आपलं, म्हणजे ज्याला आपण बघतोय आयडल आहे असं आपल्या समोर आहे, मग त्याचं प्रेशर मॅच वरती येतं का? तू त्या कोर्ट वरती गेल्यानंतर सगळं विसरून जातो आणि फक्त रॅकेट आणि बॉल एवढंच? नाही, इनिशियली, कारण की हे मला कोणी, कारण की आपल्या इथे इंडियात सिस्टीम एवढी चांगली नाही, तर यू डोंट फाइंड ऑस्ट्रेलियामध्ये फॉर एक्झाम्पल पॅट कॅश आणि हे सगळे लोक, वुडब्रिज आणि ज्युनियर प्लेयर्स ट्रॅव्हल करत होतो, सो दे लाईक देअर फ्रेंड्स. इंडियन्सला मला फॉर समवन लाईक लिएंडर और महेश पहिल्यांदा भेटल्यावर ओ वाव सर असं, म्हणजे त्यांनी मॅच पाहिल्यावर मी आता खूप चांगला खेळतोय असं इनिशियली वाटलं, प्रेशर येतं. हा, पण त्यानंतर त्यांच्याशी बोललो, मग ते म्हणले नो, वी आर हिअर फॉर यू आणि चेअरिंग फॉर यू. त्यानंतर मग ते प्रेशर निघून जातं, मग यू कॉन्सन्ट्रेट ऑन द मॅच. तर इनिशियली थोडंसं वाटू शकतं बिकॉज यू डोंट हॅव द एक्सपिरियन्स ऑफ ट्रेनिंग विथ दोज पीपल अँड प्लेयर्स, पण नंतर इट ऑल गुड. पण थोडं तुझ्या मेहनतीबद्दल बोलूया. जसं तू ज्युनियर खेळला असतो, ज्युनियर खेळात ऑब्व्हियसली तुला माहिती की अजून आता आपण राईट पाथवरती आहोत, तर आता आपल्या ह्याच्यावरतीच ग्राफ जाईल. तर त्यावेळेस काही वेगळी मेहनत, वेगळे काही सेशन्स बाबांनी घेतले होते? हो, म्हणजे मी पहिले मला आठवतं मी 12 आणि 13 असताना स्कूलमधनं परमिशन काढून मी संध्याकाळी 4 ते 6 करायचो, पण ते मला कमी पडायला लागलं जेव्हा मी नंदन सरांकडे खेळत होतो. कारण की जसं जसं ज्युनियर्स खेळायचं, आय वॉन्टेड मोर टाइम आणि थोडंसं स्पेसिफिक वर्क करायला माझ्यावर. तर मग डॅड तेव्हा कस्टम्समध्ये होते. आय रिमेंबर की ते स्वतःच्या लंच ब्रेकला तिकडनं निघायचे पटकन गाडी घेऊन, मला शाळेतनं पिकअप करायचे. आम्ही डेक्कनला 1-1.5 तास उन्हात खेळायचो, 1:30-2 वगैरे वाजता. ते मला ऑन द वे शाळेत सोडायचे आणि यूज टू गो बॅक अँड वर्क. असं हे आम्ही एक साधारण 1-1.5 वर्ष केलं. आणि मग त्यानंतर माझी इम्प्रुव्हमेंट भरपूर वाढली आणि मग आय शिफ्टेड टू PYC, कारण की तिथे मला स्कूलमधनं परमिशन मिळाली की जास्ती सकाळचा वेळ पण मला खेळता येईल, बिकॉज आय वॉज डुईंग वेल. मी नॅशनल जिंकलो 14 आणि असं. स्कूल कोणतं? विखे पाटील मेमोरियल. विखे पाटील, त्याचा खूप सपोर्ट त्यांनी स्पोर्ट्सला, ओरिएंटेशन आणि प्रिन्सिपल मॅमनी खूप सपोर्ट केला. आय रिली थँक देम फॉर इट. एक्झॅक्टली. आता पुढे गेल्यानंतर आठवतं की कोणी कोणी आपल्याला, हो, नाही तर तिथे खूप अजून त्रास झाला असता की हे इथे नाही ट्रॅव्हल करू शकत, इथे नाही करू शकत. त्यांनी मला, म्हणजे ऑब्व्हियसली आय टू स्टडी एज वेल अँड गिव्ह एक्झाम्स, पण एवढं पर डे तुझं किती असं नाही. नो, दे हेल्प मी टू परस्यू माय स्पोर्ट. पण मग नंतर तुझं जे पुढचं ट्रेनिंग होतं, बिगिनर्स ट्रेनिंग आपण त्याला म्हणतो, होता नॅशनल खेळणार होता, सिनियर मध्ये जाणार होता, प्रो लीग्स म्हणायला हरकत नाही, तर ते कुठं चालू केलं? ते पहिले मी इनिशियली जेव्हा ग्रँड स्लॅम्स खेळले होते तेव्हा मी स्पेनमध्ये जात होतो एव्हरी इयर टू ट्रेन फॉर 2.5 months. पण नंतर मला ग्रँड स्लॅम्स खेळल्यानंतर मला NCAA कॉलेज, US कॉलेजकडनं, भरपूर कॉलेजेसकडनं
ऑफर झालं जेव्हा मी US ओपन खेळत होतो की यू कम अँड प्ले Division 1 कॉलेज टेनिस फॉर अस विच इज ह्यूज. कारण की सोमदेव खेळलाय, त्यानंतर महेश भूपती इज प्लेड कॉलेज टेनिस. तर चांगल्या चांगल्या Division 1 स्कूल्समधनं मला ऑफर झाल्या. तर तेव्हा आय डिसाइडेड की आय हॅव दिस ऑपॉर्च्युनिटी टू गो अँड प्ले देअर. सो मी तिकडे, तो एक टफ डिसिजन होता कारण की मला इथे स्पॉन्सर होता त्यावेळेस आणि इंडियन ऑइलमध्ये मी स्कॉलरशिपवर होतो विच आय कुड हॅव गॉन अँड गॉट अ जॉब. पण ते सगळं सोडून मला जावं लागलं आणि दॅट वॉज द टाइम की आत्ता नाही गेलो तर मग माझी एलिजिबिलिटी जाईल आणि आय कॉन्ट, म्हणजे मी खेळू नाही शकणार तिकडे. पण आय चोज टू गो. आय थिंक दॅट वॉज द बेस्ट डिसिजन. हो डेफिनेटली. पण म्हणजे त्यावेळेस तू US ला शिफ्ट झालास त्यावेळेस तिथे म्हणजे खास तू टेनिस खेळण्यासाठीच तुला स्कॉलरशिप मिळाली. हो. मग इकडचा जो प्रवास होता म्हणजे इंडियातला जो टेनिस तुला ते बंद करायला लागला असेल? असं नाही, म्हणजे मी तिथे शिफ्ट झालो कारण की फॉर कॉलेज कसं असतं, यू आर ऑल्सो स्टडिंग. तुम्ही तिथे अभ्यास पण करता, डिग्री पण मिळत असता आणि यू आर प्लेइंग फॉर द टीम एव्हरी वीक तुमच्या मॅचेस. अच्छा. तर यू हॅव यू रिप्रेझेंट दॅट कॉलेज, राईट? हां, यू रिप्रेझेंट दॅट युनिव्हर्सिटी वगैरे असं. हां, पण तिथे Division 1 ची लेवल इज सो हाय की इट इज लाईक तिकडनं जर तुम्ही Division 1 मध्ये चांगलं केलं तर तुम्ही प्रोफेशनली चांगलं करता, एवढं हाय लेवल. हा, म्हणजे कॉलेजचं वगैरे तर असं आहे की इफ यू आर अ गुड कॉलेज बास्केटबॉल प्लेअर फॉर एक्झाम्पल तुम्हाला NBA मध्ये डायरेक्ट घेतात. म्हणजे त्यांचे लॉट्स पण असतात. हा, तर हेच फुटबॉलमध्ये होतं आणि टेनिसमध्ये होतं. युजली जे टॉप 10-20 असतात दे ऑलवेज डू वेल इन द इंटरनॅशनल सर्किट. दे यूज इट एज अ चांगले मिळतात. हा, आणि सिस्टम इज म्हणजे द फॅसिलिटी आय हॅड इन माय कॉलेज, 12 आउटडोर कोर्ट्स, 6 इनडोर कोर्ट्स, नंतर कोर्ट्सला लागून अनबिलिव्हेबल जिम अंडरग्राउंड, त्यानंतर हॉट टब, रिकव्हरी सेशन, सगळं सेटअप इन वन प्लेस. टेनिस ओरिएंटेड कॉलेज आहे असं म्हणतात. स्पोर्ट्स ओरिएंटेड, सगळ्या सगळ्या स्पोर्ट्स. द फॅसिलिटीज ओव्हर देअर आर अनबिलिव्हेबल. तिथे स्पोर्ट्सला दे होल्ड अ व्हेरी हाय रिगार्ड. म्हणजे इफ यू आर अ स्पोर्ट्स ॲथलीट, स्टुडंट ॲथलीट, यू आर लाईक अ स्टार बॉय. वा, तेवढा ते सपोर्ट करत, तेवढा सपोर्ट आणि इम्पॉर्टन्स पण. आणि आमच्या मॅचेसला लोकल अराउंड 1000-1500 तिकडचे स्टील वॉटर मधले राहणारे लोक येऊन मॅचेस बघतात. अच्छा, मोठा इव्हेंट असतो. आणि कॉलेज रायव्हलरी वॉज लाईक इंडिया पाकिस्तान. हरलं की म्हणजे इट वॉज व्हेरी व्हेरी काय म्हणतो इमोशनल आणि व्हेरी व्हेरी अप टू द लाईन. म्हणजे तुम्ही जर फुल दिलं नाही तर इट इज लाईक द क्राऊड इज देअर, फुल एनर्जी आहे. इट वॉज अमेझिंग एक्सपिरियन्स. मग त्यानंतर ते संपून परत तू इंडियात आल्यानंतर इकडचं सिनियर्स कसं तू चालू केलं? हो, ते जरा टफ होतं कारण की वन्स यू आर प्लेइंग कॉलेज 4 years यू आर नॉट अलाउड टू प्ले प्रोफेशनल. बरोबर. तर माझं सगळं रँकिंग जे होतं ते 0ला आलं, विच वॉज ओके बिकॉज मला माहिती होतं की मी जर तिथे चांगलं केलं तर आय हॅव द लेवल. इट्स अबाउट टाइम की मला एक वाईल्ड कार्ड किंवा एक चान्स कुठेतरी मिळेल आणि मी माझी जर लेवल आहे टेनिसची तर आय विल ऑलवेज डू वेल अँड गेट माय पॉईंट्स बॅक. सो दॅट इज वॉट इव्हेंच्युअली हॅपेंड. मला इथे वाईल्ड कार्ड मिळाले 2-3 फ्रॉम क्वालिफाईंग. तर मी फर्स्ट 7 टुर्नामेंट्स मी जे खेळलो त्यातच आय केम अराउंड 500 इन द वर्ल्ड. हो, तर इन द फर्स्ट 5 or 6 months मी 500च्या आत होतो. तर दॅट वॉज अ व्हेरी गुड जम्प फॉर मी. त्यानंतर मग मी चॅलेंजर्स खेळलो अँड सो फोर्थ. मग तसं वाढत गेलं ट्रेनिंग. त्यावेळेस तुला नंबर 1 व्हायला यायला परत किती? त्यावेळेस थोडंसं कसं झालं की ऑलरेडी मेन्स मध्ये प्रजनेश, रामकुमार, सुमित हे टॉप 200ला पोहोचलेले सिंगल्स मध्ये. तर मला थोडा कॅचअप करायला वेळ लागला, पण आय वॉज ऑलवेज अराउंड टॉप 8 तर होत होती सिंगल्स आणि डबल्स मेन्स मध्ये. मग डेव्हिस कप कसं झालं? तर 2019ला मी जेव्हा 330च्या रँकिंगला होतो तर तेव्हा मला AITAचा कॉल आला की वी हॅव सिलेक्टेड यू फॉर द डेव्हिस कप स्क्वॉड अँड यू विल बी ट्रॅव्हलिंग टू सर्बिया फॉर द वर्ल्ड ग्रुप प्ले ऑफ्स. सो तर मी आधी डेव्हिस कप मध्ये इंडियाच्या टीमला रिप्रेझेंट केलं. नाही, मेन्स मध्ये सुद्धा. तेव्हा लिएंडर आणि सगळे बँगलोरच्या टीम मध्ये होते आणि मी दिल्लीच्या टीम मध्ये पण होतो, पण आय वॉज एज अ रिझर्व. आणि इथेही रिझर्व होतं, पण आय वॉज क्लोजर टू द टीम बिकॉज म्हणजे कोणी जर एक इंजर्ड झाला असता तर आय वॉज अ नेक्स्ट वन. आय वॉज अ बिट थोडंसं नेक्स्ट इन लाईन म्हणू शकतो. So that was a very, very confidence giving boost because only 4 players can play out of so many. And if you can make that team in World Group playoffs, त्या वर्षी जोकोविच नाही खेळला नेमका, नाही तर आमची त्यांच्याबरोबर होती. तर दॅट वॉज अ व्हेरी. पण पहिल्या वर्षी मिळाला तुला त्या वर्षी? नाही, आय वॉज जस्ट. कोण होतं तुमच्या? बोपण्णा होता, साकेत महिनी होता, अजून रामकुमार होता आणि प्रजनेश. अच्छा, हे चौघ.
मग तुझं ह्या 4 मध्ये कुठल्या वर्षी नाव लागलं की येस फिक्स आहे म्हणून? अजूनपर्यंत नाही. मी हो. आता 3 वेळेला का 4 वेळेला बहुतेक 5th ऑप्शन आहे. कंटिन्युअस बट यू आर Continuous. बीइंग पार्ट ऑफ दॅट. पार्ट ऑफ द टीम. सो समवेअर डाऊन द लाईन आय होप माझं रँकिंग आता थोडं वर गेलं की आय गेट अ चान्स होपफुली. पण मग ह्या सगळ्या ह्याच्यासाठी तुझं तर रुटीन काय झालं? म्हणजे कुठच्या प्रकारचे मॅचेस तू आता खेळतोयस किंवा स्वतःला फिट ठेवण्यासाठी किंवा डेव्हिस कप साठी म्हणून काही वेगळं स्पेशल काही? डेव्हिस कपसाठी असं वेगळं नाही करू शकत बिकॉज दे कन्सिडर द ATP रँकिंग. तर तुम्हाला ATPचं जे वर्षभराचं कॅलेंडर आहे तेच खेळावं लागतं आणि यू हॅव टू ट्राय अँड इम्प्रूव्ह ऑन दॅट रँकिंग. तर माझं आत्ता बिकॉज ऑफ कोविड प्लॅन करणं खूप टफ टू बी ऑनेस्ट. कारण की 2020 जेव्हा हिट झालं 19 वॉज अ व्हेरी गुड इयर फॉर मी आणि ते 2020ला सगळं बंद झालं इमिडिएटली. तर तिथे खूप वेळ म्हणजे समथिंग डिफरंट नो वन हॅड फेस की 6 महिने तुम्ही घरी राहताय. ते इंजुरीच्या वेळेसच होतं प्लेयर्सला युजली नाही तर, पण यावेळेस सगळ्या प्लेयर्सला ते जावं लागलं. पण आताही मला एंट्रीज मिळतात इन युरोप बट इंडियन्स आर बॅन्ड बिकॉज वी आर इन द रेड व्हेरियंट. म्हणजे एक्झॅक्ट. तर इट इज व्हेरी फ्रस्ट्रेटिंग की मला एंट्री मिळत असताना सगळं असताना मला फक्त ट्रॅव्हल नाही करू शकत कारण की इमिग्रेशन इज नॉट अलाउविंग इंडियन्स. त्यांनी बॅन केलं. तर हे सगळं प्लॅनिंग करणं टफ आहे. म्हणून मी आता डबल्समध्ये 200 इन द वर्ल्ड होतो. आय ड्रॉप बॅक टू 230 विदाउट प्लेइंग मॅचेस नाही. आणि बाकीचे सगळे खेळतात युरोप आणि अमेरिका. नाही होप लवकरात लवकर तुला ट्रॅव्हल करायला मिळेल. I hope so too. तुझ्याचा आकडा 100च्या आत येईल अशी आपण इच्छा करूया. सध्याचे तुझे जे कोच आहेत हेमंत बेंद्रे त्यांच्याविषयी आम्हाला थोडं सांग. हेमंत सर माझे मी 14 असल्यापासून PYC तेव्हापासून हिज बीन माय कोच आणि ते आता आमचं असं रिलेशनशिप आहे की इज लाईक माय फादर फिगर. तर हे आणि एक मी एवढं सांगतो की त्यांनी जेवढं माझ्यावर कष्ट घेतलंय रिलेटलेस विदाउट एनी एक्सपेक्टेशन्स त्याच्यामुळे मी आज इथे आहे. आणि अजूनही म्हणजे ते कारण की इंडियात एक प्रॉब्लेम येतो की माझ्या लेवलचे पुण्यात प्लेयर्स नाही आहेत मला प्रॅक्टिस करायला. तर एक सर्टन लेवल पर्यंत मी फक्त ड्रिल्स आणि त्यांच्याकडनं हे करू शकतो. तर ही सजेस्टेड की मी म्हणजे कधी माझ्यावर ट्रॅव्हल करतात कधी दुसरी अकॅडमीज सुद्धा एक्सप्लोर करून देऊ शकतात आणि ते दिलेत आतापर्यंत. सो दॅट इज आय थिंक ग्रेटनेस अँड एव्हर थँक्यू फॉर इट. तुझ्याबरोबर ते प्रवास देखील करतात दुसरीकडे कुठे तुला खेळायचं असेल? हो पण त्यांची लिमिटेशन आहेत बिकॉज ही हॅज अ अकॅडमी हिअर. तर ते मॅनेज करून जेव्हा केव्हा त्यांना मला आणि अंकिता रैना पण त्यांची स्टुडंट आहे तर त्यांच्याबरोबर जेव्हा केव्हा वेळ मिळेल तर शी इज प्लेइंग आता ग्रँड स्लॅम खेळते. तर ते आता बिकॉज ऑफ द लॉकडाऊन ते जाऊ नाही शकत आहे पण नाहीतर ही लाईक्स टू ट्रॅव्हल. सुपर ग्रेट. तुम्ही पाहताय रानाडे रिअल्टर प्रेझेंट्स इन्स्पायरिंग स्टोरीज बाय सकाळ. आपल्याबरोबर आहे अर्जुन. अर्जुन थोड्या गप्पा मारूया तुझ्या आणि लिएंडरचा एकत्र जो प्रवास तुमच्या दोघांचा झाला होता तुझा कोच पण होता त्याबद्दल थोडंसं आम्हाला सांग. ऍक्च्युली तो माझा कोच नव्हता पण त्याचे वडील MSLTA प्रोग्राम होता विजन प्रोग्राम. तर ते आम्हाला सगळ्या टॉप ज्युनियर जे 3-4 ज्युनियर्स होते त्यांना ते फिजिकल असेसमेंट आणि प्लॅनिंग आणि सगळं न्यूट्रिशन बद्दल गाईड करण्यासाठी वडील ही इज ऑल्सो अ ऑलिम्पिक ब्रॉन्झ मेडलिस्ट इन हॉकी. हे लोकांना माहिती आणि ही इज वन ऑफ द मोस्ट नॉलेजेबल people I have ever met on like ever in sports. तर त्याच्यामध्ये त्यांनी MSLTA विजन प्रोग्राम मध्ये सगळ्या प्लेयर्सला मार्गदर्शन देण्यासाठी ते ही जॉईन. त्याच्यावर आमची भेट झाली आणि ही रिअली आमचं कनेक्शन खूपच चांगलं झालं. तर मग ही टिल डेट मला काही इश्यू असला की माझं पीक परफॉर्मन्सला कसं प्लॅन झालं पाहिजे किंवा कसं म्हणजे ही हॅज सो मच एक्सपिरियन्स ॲट द हायेस्ट लेवल. And he's also with BCCI now. He's working for I don't know at what post. पण अजूनही माझा त्यांच्याशी एवढा चांगला कॉन्टॅक्ट आहे. तर दॅट्स हाऊ आय मेट लिएंडर. पहिले लिएंडरला भेटलेलो की तो डेक्कनला आलेला आणि तेव्हा म्हणजे असं पर्सनल भेट नव्हती जस्ट फॅन्स ऑफ आणि तेव्हा ऑटोग्राफ हे सगळं झालेलं. पण त्यानंतर 16 ज्युनियर्सला आणि 18ला लिएंडरच्या वडिलांशी इंटरॅक्शन जसं वाढायला गेलं ही स्टार्ट हेल्पिंग मी आउट. आणि तेव्हा ही वॉज लाईक तू आता एवढा चांगला आहेस तर जेव्हा लिएंडर असेल तर यू जस्ट कम अलॉंग टू बॉम्बे आणि आपण ट्रेन करू एकत्र. ओके फॉर मी इट वॉज अमेझिंग. तर तशी लिएंडरची भेट झाली आणि मग तसं ओळख अजूनच खूप चांगली होत गेली. आणि मग एव्हरी टाइम ही वॉज हिअर अँड आय हॅड टाइम. माझे टुर्नामेंट्स नव्हत्या क्लॅश होत तेव्हा मी थोडे दिवस त्याच्या घरी जाऊन त्याच्याबरोबर ट्रेनिंग करायचो.
तर दॅट रिली हेल्प मी बिकॉज एक नवीन लेवलचं एक्सपोजर आणि एक विचार करण्याची चॅम्पियनची वर्ल्ड बीटरची थिंकिंग आणि थोडंसं विचार करण्याचंही एक प्रॉब्लेमचं एक सोल्युशन थिंकिंग प्रोसेस ही जरा वेगळी असते. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी मिस करेल की ही बॉली अरे चुकायला नव्हती, मे बी त्याचं असेल की चांगली चुकलो, ही अजून एकदा मी अशीच चुकलो, थोडा वर मारलं तरी विनर जाईल. तर ते थोडंसं थॉट प्रोसेस मला एक असं एनलाइटन झालं. आणि ही इज सच अ पॉझिटिव्ह गाय की एव्हरी टाइम यू स्पेंड टाइम अराउंड हिम ही मेक्स यू फील गुड अबाउट युअर सेल्फ. म्हणजे यू आर सर्विंग वेल ऑर तर त्याने कॉन्फिडन्स एवढा वाढतो की यू फील की आता मी जगात कोणाला हरवू शकतो काइंड ऑफ कॉन्फिडन्स येणं खूप गरजेचं आहे. आणि तसंच महेश इंडिया टीमचा कॅप्टन होता तेव्हाही माझी पहिल्यांदा भेट झाली आणि ते आमचं कनेक्ट जरा कॉलेज टेनिस वरनं झालं बिकॉज तोही कॉलेज टेनिस खेळलाय. सेम युनिव्हर्सिटी नाही सेम युनिव्हर्सिटी नव्हती पण कॉलेज टेनिसचं ऍटमॉस्फिअर आणि तर आमचं त्याच्यावर थोडासा कनेक्ट झाला. आणि आम्हाला दोघांनाही मँचेस्टर युनायटेड आमची फेवरेट टीम, तर त्यामुळेच तो बॉन्ड चांगला झाला. आणि बोप्स पण रोहन बोपण्णा त्याच्यावर मी आता मागच्या वर्षी पार्टनर केलं त्याला 250 तर दॅट वॉज ऑल्सो व्हेरी गुड लर्निंग एक्सपिरियन्स. आणि सगळ्या प्लेयर्स कडनं स्पेशली 250 मध्ये खूप सगळ्या प्लेयर्स कडनं मला शिकायला मिळालं. जसं बेनवा पेअर बरोबर मला पार्टनरशिप करायला मिळालं, ही टॉप 20 इन द वर्ल्ड. तर ते खूप शिकण्यासारखं होतं. आणि हे खूप सगळे प्लेयर्स असे लाईट आणि दे एन्जॉय द स्पोर्ट. म्हणजे असं खूप कधीच टेन्शन नाही वाटत त्यांना की आयला मला उद्या जाऊन एवढं याच्यावर काम करायचं. दे एन्जॉय द जर्नी. दे एन्जॉय द जर्नी. सो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुझी आता बोलता डबल बद्दल तू बोला, डबल्सच्या मॅच मध्ये तर वेगळी काय असते रे सिंगल्स आणि डबल्सची मॅच मध्ये? डबल्स मध्ये असताना तुम्ही असं असतं ना की तो आहे थोडं लेट बॅक ऍटिट्यूड येतो का? हाऊ इज इट? डबल्स मध्ये कम्युनिकेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. की तुमचं जर कम्युनिकेशन थोडंसं चुकलं आणि डबल्स आता इज मच फास्टर दॅन म्हणजे थोडक्यात T20 सारखं झालं की 1-2 बॉल चुकीचे की मॅच पलटू शकते. आणि असंच आहे म्हणजे डबल्स मध्ये ड्यूस 1 पॉइंट आहे, सिंगल्स मध्ये तसे तुम्ही ऍडव्हान्टेज आणि ड्यूस घेता. ड्यूस इज 1 पॉइंट आहे डबल्स. हुएवर विन्स द गेम. तर डबल्स मध्ये कम्युनिकेशन आणि तुमचं रिस्क टेकिंग कपॅसिटी हॅज टू बी हायर बिकॉज त्या क्रुशियल पॉइंटला डिसाइडिंग पॉइंटला जर तुम्ही चांगले नाही खेळला तर तुमची मॅच गेली. तर दॅट आणि ऑल्सो पार्टनर कसा मिळतो हे खूप सारे फॅक्टर्स आत येतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इंडियन्स आर व्हेरी गुड इन आय थिंक इन डबल्स मध्ये कारण की अंडरस्टँडिंग चांगलं आहे. आणि दे आर ओपन. मार्टिना बरोबर सुद्धा. आणि इंडियन्स आय फील लाईक इन जनरल प्लेयर्स आर व्हेरी ओपन की तुम्हाला एक तुमचा गेम स्टाईल आहे, तुम्ही खूप अग्रेसिव्ह खेळता, तर आय ट्राय अँड अडॅप्ट टू दॅट अँड ट्राय अँड मेक द टीम वर्क. सो दिस आय थिंक इज अ व्हेरी बिग प्लस पॉइंट. थोडं बॅकफूट वरती येणं किंवा काही प्लेयर्सचं इज अ लीडर मेंटॅलिटी असते तर तेही ऍक्सेप्ट करून खेळणं इज ऑल्सो व्हेरी. तुम्ही असं ठरवता ज्यावेळेस तुमचा पार्टनर तुम्हाला डबल्स मिळतो की कोण लाईनच्या जवळ, कोण लाईन वरती, कोण नेटच्या जवळ, हे स्ट्रॅटेजी तुमची ठरलेली असते. म्हणजे जरी सर्व्हिस केल्यानंतर तू जर नेटची असेल तर यू हॅव टू गो ऑल द वे नेटच्या तिथे जाऊ. आणि हे खूप डिपेंडेंट असतं. समजा मी लिएंडरला पार्टनर करतोय तर त्याचं ही इज द वर्ल्ड्स बेस्ट ॲट द नेट. म्हणजे नेट गेम त्याचा तो एवढा चप्पळ आहे की म्हणजे तो फेडररच्या अगेन्स्ट सुद्धा खेळताना ही वॉज एबल टू मॅनेज ॲट द नेट. तर मी त्याला जर सांगितलं की नाही मी नेटवर जातो तू मागे थांब, दॅट इज अ वेस्ट. सो दॅट इज हाऊ यू हॅव टू. वेअरएज महेश बरोबर जर खेळत असेल त्याचे रिटर्न्स मागणं इज वन ऑफ द बेस्ट. अँगल्स मागणं, अँगल्स, पेनिट्रेटिंग शॉट्स तसं. तर ते पार्टनरचं काय आहे आणि माझं कसं मी ऍड करू शकतो त्याच्या प्लस ऍज अ टीम. इट इज ऑल अबाउट द टीम. कारण की एकटा इंडिव्हिज्युअल डबल्स मध्ये चांगला खेळून मॅच जिंकताय, बरोबर. दोन्ही खराब खेळून जर जिंकला तरी इट इज गुड कारण की यू हॅव मॅनेज सम हाव टू मेक द टीम वर्क. पण तुला जर इंडिपेंडेंटली विचारलं की तुला सिंगल्स खेळायचं का डबल्स तर तू काय प्रिफर करशील? आता लॉकडाऊनच्या आधी माझं वेगळं उत्तर असलं असतं, मी सिंगल्स म्हणलो असतो. पण बिकॉज ऑफ द लॉकडाऊन माझे जे गोल्स होते सिंगल्स मध्ये आणि इट टूक अ सेटबॅक बिकॉज टुर्नामेंट्सच नाही झाल्या आणि इंडियन्सला त्यातनं अजून ट्रॅव्हलला रिस्ट्रिक्शन बिकॉज वी वर हिट द वर्स्ट आय थिंक रिसेंटली इन कोविड. सेकंड स्टेज मध्ये जास्त झालं. तर आता माझं डबल्सचं रँकिंग खूप वर आहे कम्पेअर्ड टू सिंगल्स. तर म्हणून मला डबल्स टुर्नामेंट मी जर प्लॅन केलं तर मला टॉप लेवलच्या टुर्नामेंट्स मध्ये एंट्री मिळते.
तर फॉर मी प्रायोरिटी इज शिफ्टिंग टुवर्ड्स डबल्स राईट नाव. पण मी सिंगल्सही खेळत आहे. पण हे फक्त बिकॉज ऑफ तुला ते जास्त सोपं आहे किंवा जास्त वरती जाऊ शकतो? सोपं म्हणण्यापेक्षा फॉर मी मला मोठ्या टुर्नामेंट्स मध्ये चांगल्या प्लेयर्सच्या अगेन्स्ट एंट्री मिळते आणि आय गेट टू कम्पीट ॲट द वर्ल्ड्स बेस्ट. तर आय वॉन्ट दॅट रादर दॅन स्टार्टिंग फ्रॉम झिरो अगेन ॲट दिस लेवल. कारण की मी त्या लेवलला खेळत राहिलो तर ऑब्व्हियसली कीप गेटिंग बेटर बिकॉज आय एम प्लेइंग द बेस्ट प्लेयर्स. पण जर मी परत 15,000 आणि ज्युनियर्स पासून स्टार्ट केलं तर मला थोडं खूप वेळ लागेल आणि ते अजून 1-1.5 वर्ष जाईल. ते मला नको. म्हणजे की 2 वर्षाची वाया गेली. त्यामुळे ते आय वॉन्ट टू. आपण परत पाठी वेळ, तू म्हणत होतास 8 वर्षाचा असताना पहिल्यांदा तू टेनिस कोर्टवरती होता, तेव्हाची तुझी ग्रीप आत्ताची ग्रीप याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक झालेला असणार आहे. तेव्हाचा तुझा गेम किंवा तुला सांगत असलेल्यांचा गेम, आता तुला जे सांगतायत त्यांचा गेम, ह्याच्यात पण जमीन आसमानाचा फरक आहे. तर ते कसं झालं? मी तुला हाऊ यू हॅव अडॉप्टेड? एक ह्याच्यात खूप महत्वाची गोष्ट आहे की हुएवर आता मी सगळ्या टेनिस प्लेयर्स किंवा इव्हन इंडिव्हिज्युअल स्पोर्ट्सला पाहतो, एक कोच असणं तुमच्या बरोबर हू यू ट्रस्ट कम्प्लिटली इन अँड आउट इज व्हेरी इम्पॉर्टंट इन माय ओपिनियन. म्हणजे मी खूप असे प्लेयर्स पाहिलेत की 1 महिना ह्या कोचकडे जातात, थोडं रिझल्ट नाही मिळालं, मे बी ट्राईंग समथिंग, की लगेच दुसरीकडे शिफ्ट होतात. तर आय डोंट थिंक दॅट हॅज एव्हर वर्क फॉर मी बिकॉज फर्स्ट ऑफ ऑल माझे डॅड वॉज माय कोच अँड इज स्टील माय काइंड ऑफ लाईक अ कोच. वी स्टिल टॉक अबाउट टेनिस. पण when I shifted to Nandan sir, I was giving everything like to him. मला चुकीचं वाटलं की बरोबर वडीलघरी असून सुद्धा तू नंदन सरांकडे ज्यावेळेस गेलास तर तू त्यांना कोच म्हणून वापर. आणि नंतर आता हेमंत सर फॉर द लॉंगेस्ट टाइम. पण इट इज म्हणजे मला असं वाटतं की माझ्या वडिलांचा मोठेपण आहे की ही न्यू व्हेन टू टेक अ स्टेप बॅक अँड हाऊ टू सपोर्ट मी टू मेक मी ब्लॉसम. कारण की जर ते इगोवर किंवा अजून दुसऱ्या गोष्टीवर गेलं असतं तर मे बी इट कुड हॅव harmed my process. तुझ्या गेम वरती फरक पडला. एंड ऑफ द डे ते झालं असतं. कारण यू हॅव टू बी मेंटली फ्रेश अँड हॅपी विथ द कोच अँड ऑल्सो. म्हणजे हे नाही मी म्हणत की मला दुसरा कोणी कोचच पाहिजे. पण इट वॉज सच अ टाइम की मे बी सर न्यू अ बिट मोर इन टेक्निकल टर्म्स आणि माय डॅड ऑल्सो न्यू की हे जर इफ ही पुश्ड यु नो मे बी आय विल ब्रेक डाऊन मेंटली ऑर नॉट, आय डोंट नो. पण he had the vision, the greatness to maybe let me go with Hemant sir, and whenever I needed him, he was there for me. Which was I don't see म्हणजे हे कुठल्याही दुसऱ्या पॅरेंट मध्ये मी आतापर्यंत पाहिलं नाही. खरी गोष्ट आहे. जसं त्याने सांगितलं, त्यांच्या आजोबांचं स्वप्न होतं की मुलाला टेनिस खेळायला पाहिजे आणि त्याला एकदा टीव्हीवरती बघायचंय. दुर्दैवाने ते काय बघायला राहिले नाहीत, पण त्यांनी नातवानी ते स्वप्न पूर्ण केलेलं आहे. तर आता जाता जाता काय सांगशील, जी नवीन मुलं बघतायत टेनिस, आवडीने खेळतायत, त्यांना एक साधारण तू जर संदेश द्यायचा झाला तर काय देशील? मी एवढंच सांगेन की माझ्या स्वतःच्या एक्सपिरियन्समध्ये मी जेव्हा चालू केलं, माझ्या फॅमिलीचं बॅकग्राऊंड होतं की पहिले नॅशनल्स खेळणं ही खूप मोठी गोष्ट होती, त्यानंतर इंडिया रिप्रेझेंट करणं खूप मोठी गोष्ट होती आणि मग आता स्लॅम्स आणि वर्ल्ड लेवलला डॉमिनेट आणि खेळणं मोठ्या सगळ्या बेस्ट प्लेयर्सवर खूप मोठी गोष्ट आहे. तर एवढंच म्हणायचं की हे एक टार्गेट जसे तुम्ही अचीव्ह करत जाल तसं ते खूप पॉसिबल वाटायला लागतं. तर आता मी नॅशनल जिंकल्यावर मला नॅशनलचं एवढं असं वाव वाटलं नाही. नंतर इंडिया खेळत तसंच मी एवढं सगळ्यांना सांगेन की एन्जॉय, वर्क हार्ड आणि तुम्ही शॉर्ट टर्म टार्गेट्स ठेवा विच आर अचिव्हेबल. कारण की एक स्टेप झाल्यावरच खूप वेळेस मला डायरेक्ट 14 असताना मी मेन्समध्येच खेळायचंय तर ते समहाव डझंट वर्क. तर यू हॅव टू अचीव्ह युअर फर्स्ट इनिशियल टार्गेट्स आणि तसं पुढचे टार्गेट्स इझियर वाटत होतात. आणि ॲट द सेम टाइम यू हॅव टू be grateful. I think in my case I have to be very grateful की I got the right team आणि सगळं सपोर्ट मिळाला. कारण की फॅमिली शिवाय इट इज इम्पॉसिबल. म्हणजे जर माझ्या डॅडनी किंवा मॉमनी सॅक्रिफाईस माझ्याबरोबर ट्रॅव्हल नसतं केलं, मला एकटं म्हणजे एवढंसं सपोर्ट सिस्टीम, माझ्या दररोज डबा, म्हणजे जेवढं बोलू तेवढं कमी, ते जर नसतं मिळालं तर इंडिव्हिज्युअल स्पोर्टला इट इज व्हेरी टफ. तर यू हॅव टू बी ग्रेटफुल की तुम्ही त्या सिस्टीममध्ये आहात आणि तुमच्या कोचवर भरोसा ठेवा. एवढंच. सुपर. फ्रेंड्स, अर्जुननी आपल्याला सांगितलं की छोटे गोल ठेवा आणि ते अचीव्ह करण्यासाठी मोठे मन ठेवा किंवा मोठी मेहनत करा. हे अर्जुन आपल्याला सांगायचं आहे. तुम्ही पाहताय रानडे रिअल्टर्स प्रेझेंट्स इन्स्पायरिंग स्टोरीज बाय सकाळ. अर्जुन, आज तू इथे वेळात वेळ काढून आलास त्याबद्दल खूप खूप आभार. थँक्यू व्हेरी मच. आणि असंच तुला ऑल दी बेस्ट. लवकर डेव्हिस कप मध्ये आपण तुला बघूच आहेत सर्व करताना, बघायला आम्हाला सगळ्यांना आवडेल. यस मित्रांनो, भेटूयात पुढच्या आठवड्यात नवीन गेस्ट बरोबर. थँक्यू.